महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत 2019ची जी भरती प्रक्रिया होती या संदर्भात पुन्हा एकदा एक महत्त्वाची अपडेट सूचनापत्रक जारी करण्यात आलेलं आहे। पाहू शकता या संदर्भातलं जे प्रसिद्धीपत्रक आहे सूचनापत्रक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत सरळ सेवा भरती 2019 ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्याबाबतचं सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे। 19 मे 2025 हे सूचनापत्रक आहे। सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शिपाई, त्याचबरोबर मदतनीस आणि वाहन चालक, त्याचबरोबर चालक, यंत्रचालक, चालक, अग्निशमन विमोचक, ऑटो इलेक्ट्रिशियन आणि मदतनीस अग्निशमन या संवर्गाच्या पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। त्याबाबतचे सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। महामंडळाच्या संकेतस्थळावर बँक खात्याचा तपशील सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी हा 5 मार्च 2025 ते 19 मे 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे। तथापि सदर कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांकडून अल्प प्रतिसाद प्राप्त झालेला आहे। त्या कारणामुळे पाहू शकता ज्या उमेदवारांनी उपरोक्त प्रवर्गातील पदांसाठी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते त्या उमेदवारांनी जमा केलेले परीक्षा शुल्क त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी पुढील 1 महिन्यासाठी म्हणजेच 19 जून 2025 पर्यंत मुदत वाढवण्यात येत आहे। याबाबत सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे पाहू शकता या अगोदर ज्यांनी ऑनलाईन फी रिफंडसाठी अर्ज केला नसेल, ॲप्लिकेशनसाठीचे सबमिशन केलं नसेल, त्यांना पुन्हा एकदा 1 महिन्यासाठीची जी मुदतवाढ आहे ही जाहीर करण्यात आली आहे। यासाठीची पाहू शकता पुन्हा एकदा एक शेवटची संधी प्राप्त झाली आहे। त्या कालावधीमध्ये पाहू शकता बँक खात्याचा तपशील जो आहे हा तुम्ही सादर करू शकता। काही उमेदवारांचा जो मोबाईल नंबर आहे हा त्यांना म्हणजे रिसेट केल्यानंतर सुद्धा त्यांची माहिती उपलब्ध होत नाहीये। त्याचबरोबर काही उमेदवारांना सगळे डिटेल टाकून सुद्धा त्यांचं रिफंड प्राप्त झालं नाहीये। तर अशा उमेदवारांनी संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे। या संपर्क क्रमांकावर संपर्क केला जाऊ शकतो। विस्तारित माहिती त्या संदर्भात मिळू शकते। तर अशा पद्धतीने पाहू शकता परीक्षा शुल्क भरण्यासाठी बँक खात्याचा तपशील सादर करण्यासाठीची लिंक जी आहे ही सुद्धा जाहीर करण्यात आली होती। ती पुन्हा एकदा उपलब्ध आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड करायचा आहे जो या अगोदर भरती प्रक्रियेसाठी वापरण्यात आला होता। त्यानंतर तुमचे मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर डिटेल टाकून तुम्ही सबमिट करू शकता आणि तुमचं रिफंड जे आहे ही प्रोसेस होणार आहे। अशा पद्धतीने 2019 साठीची भरती प्रक्रिया जी आहे MIDC अंतर्गत रिफंड प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा 1 महिन्यासाठीची मुदतवाढ ही जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भातली पाहू शकता 2023 ची भरती प्रक्रिया आहे ही कधीपर्यंत घेतली जाऊ शकते या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट जे आहे ही प्राप्त होणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच लोकल भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।